हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण सर्व हॅलो अल्केन्स ॲज वेल ॲज हॅलो अरेन्सचा जो काही पार्ट होता, थिअरॉटिकल पार्ट, तो पाहिला होता. आणि आज आपण चाललो आहे त्यांच्या MCQजकडे. मग आता MCQज जे आहेत त्या MCQजला आपण सॉल्व करणार आहोत. मग इथे आपण फर्स्ट वन स्टार्ट करू. MCQज पहिला MCQ जो आहे अतिशय सिंपल आहे. Derivatives of alkanes obtained by replacing one hydrogen atom by halogen atoms called as. मग इथे चार ऑप्शन जे दिलेत हे चार ऑप्शन जरा कन्फ्यूज करणारे आहेत. मग आता त्या कन्फ्यूज करणाऱ्या ऑप्शनकडे जर का आपण आलो तर इथे फक्त लिहिले हॅलोजन डेरिव्हेटिव्स, पण कोणाचे हे काही एक्सप्लेन केलेलं नाही त्यांनी. मग जर का इथे हॅलोजन डेरिव्हेटिव्स ऑफ अल्केन असं असतं तर आपण त्याला सिलेक्ट केलं असतं, पण तो काही आपल्याकडे पुढे कोणाचा डेरिव्हेटिव्ह हे काय सांगितलं नाही आहे. त्यानंतर सेकंडमध्ये अराइल हलाइड असं लिहिलेलं आहे. तर अराइल ग्रुप म्हणजे काय? तर अराइल ग्रुप म्हणजे कोण असतो? ज्याच्यामध्ये बेन्झीन आहे किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. मग त्याचा आपला सध्या तरी काही उपयोग नाही, कारण आपल्याकडे अल्केन्सबद्दल घेतलं आहे. मग आता पुढे तिसरा जो काही आपला ऑप्शन आहे इट इज हॅलो अल्केन्स. मग हॅलो अल्केन्स हे आपलं ऑप्शन करेक्ट आहे, कारण हॅलोजनमधला अल्केनमधला एखादा हायड्रोजन जर का रिप्लेस केला आणि त्या ठिकाणी हॅलोजन आला तर त्या कंपाऊंडला नॉर्मली आपण हॅलो अल्केन्स असं म्हणतो. आणि जर का तोच ॲरोमॅटिक रिंग असेल तर त्याला हॅलो अरेन्स म्हणतो. मग आत्ता आपल्याकडे अल्केनबद्दल विचारलेलं आहे, म्हणजे आत्ता आपलं आन्सर काय आलं पाहिजे? हॅलो अल्केन्स. मग बाकीची लोक जी आहेत ती फसवण्यासाठी दिलेली आहेत. मग हा झाला आपला पहिला MCQ. देन सेकंड वन जो आहे त्या सेकंड वनकडे हलाइड ग्रुप लिंक्ड कार्बन ॲटम इन हॅलो अरेन्स. मग आता या अरेन्सवर फोकस केला तर अरेन्स म्हणजे कोणतीही ॲरोमॅटिक रिंग. मग या ॲरोमॅटिक रिंगमधला प्रत्येक कार्बन जो आहे तो असतो sp2 हायब्रिडाइज. मग जर का इच कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे, म्हणजे जर इकडचा हायड्रोजन काढला आणि त्या ठिकाणी मी हॅलोजन आणला तर आपला हॅलोजनसुद्धा कोणाला अटॅच असेल? sp2 हायब्रिडाइज कार्बनला. ओके, मग आता इथे ऑप्शन काय दिलेत जरा चेक करा. पहिला ऑप्शन आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन, सेकंड ऑप्शन आहे sp2, थर्ड आहे sp आणि फोर्थ वन जो आहे तो sp3च पुन्हा हायब्रिडाइज्ड आलेला आहे. तर इथे आपल्याकडे एक्झॅक्ट ऑप्शन जो आहे तो म्हणजे कोण आहे? बी. हॅलोजन ॲटम आपल्या sp2 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असतो इफ वी हॅव हॅलो अरेन्स, म्हणजेच काय? जर का तो ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे तर. देन थर्ड वन जो आहे तो डिफिशियन्सी ऑफ हार्मोन थायरॉक्झिन. मग जर का थायरॉक्झिनची कमतरता असेल तर नॉर्मली कोणता डिसीज होतो याच्यावर जर का फोकस केला तर तो आहे गॉइटर. जरा स्पेलिंग बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं आहे. आत्ता इथे स्पेलिंग असं आहे, काही ठिकाणी स्पेलिंग जो आहे तो GOITRE गॉइटर असा सुद्धा आहे. म्हणजे इथे याच्या ऑप्शनला सपोज दॅट गॉइटर असा जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे नावं दोन्ही ठिकाणी सेम आहेत बऱ्याच ठिकाणी. तर थायरॉक्झिनच्या कमतरतेमुळे गॉइटर असा डिसीज होतो. मग याचा आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा काय संबंध असा बऱ्याच वेळेस येतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा हॅलोजन आहे आणि मग तो सुद्धा जो आहे तो आपल्या स्टडीला आहे. पुढे आलो तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स आर. मग आता इथे काही कंपाऊंड्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपला एक्झॅक्टली मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केनला काय म्हणतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जर आपल्याकडे एक हॅलोजन हायड्रोजनच्या जागी आला असेल तर त्याला आपण असं रिप्रेझेंट करतो RX. मग R ग्रुप कोण असतो? तर त्या ग्रुपला आपण म्हणतो अल्काइल ग्रुप. आणि जर अल्काइल ग्रुप हा हॅलोजन अटॅच असेल देन इट्स कॉल्ड ॲज अल्काइल हलाइड. हे लक्षात ठेवायचं. मग आता अल्काइल हलाइड असं आपण त्यांना नॉर्मली म्हणतो जर एक हायड्रोजन कमी असेल आणि त्याच्या बदल्यामध्ये हॅलोजन असेल तर. मग आता इथे चार ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्स, सेकंड वन आहे अल्काइल हलाइड, म्हणजे आपलं आन्सर काय आलं पाहिजे? अल्काइल हलाइड. तरीसुद्धा आपण फोर्थ आणि थर्ड ऑप्शन्स चेक करूयात.
एलायलिक हलाइड याचा काही संबंध नाही, कारण एलायलिक हलाइडमध्ये कार्बन आपला जो आहे फंक्शनल कार्बन, ज्याला आपला हॅलोजन अटॅच आहे, तो sp3 आहे, पण त्याच्या पुढचा जो असतो तो sp2 असतो. मग आता इथे तसं काही नाही आहे. आणि बेन्झायलिकही नाही, कारण बेन्झायलिकमध्ये पण सेम हॅलोजन ॲटम अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम अँड नेक्स्ट टू दॅट देर इज ए ॲरोमॅटिक sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम, म्हणजे बेन्झिन रिंग असेल तिथे. तर तसंही इकडे काही नाही आहे. मग आता आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहिला, तो म्हणजे कोण? अल्काइल हलाइड. मग हाच आपला एक्झॅक्ट आन्सर आहे. नेक्स्ट वन, नेक्स्ट MCQ कडे आलो. तर नेक्स्ट MCQ जो आहे तो आपण चेक करूयात. काय तर हॅलोजन डेरिव्हेटिव्स इन विच हॅलोजन ॲटम इज लिंक्ड टू sp2 हायब्रिड कार्बन ॲटम अटॅच टू एलायलिक कार्बन. मग एलायलिक म्हणजे काय? तर आपला कार्बन ज्याला हॅलोजन अटॅच्ड आहे त्याला C डबल बॉन्ड असलेला कार्बन अटॅच्ड आहे. मग या कार्बनला आपण म्हणतो एलायलिक कार्बन, आणि हा कार्बन जो आहे इट इज आर sp3. मग हा sp3 आहे, पण हा कोण आहे? sp2 आहे. मग या केसमध्ये त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? दॅट कंपाऊंड नोन ॲज एलायलिक हॅलो अल्केन्स, और इट्स ऑल्सो नोन ॲज अल्काइल हलाइड. मग आता इथे डायरेक्ट त्याचं नाव दिलं आहे एलायलिक हलाइड, म्हणजे हा कोण असेल? एलायलिक हलाइड. मग आता इथे अल्केन बऱ्याच ठिकाणी दिला असतो वर्ड, पण हा अल्केन नाही आहे, कारण इथे डबल बॉन्ड आहे ना. तो या इथे अल्केनच्या ठिकाणी कोण असला पाहिजे? ई असला पाहिजे. बऱ्याचशा टेक्स्टबुकमध्ये ही मिस्टेक आहे की अल्केनच त्यांना संबोधलेलं आहे, पण तो अल्केन नाही आहे. डबल बॉन्ड आहे म्हटल्यानंतर तो कोण असला पाहिजे? अल्कीन असला पाहिजे. ओके, म्हणजे आता इथे आन्सर जे आलं ते आपलं आलं सेकंड वन पुन्हा. देन नेक्स्ट वन, बेन्झाइल क्लोराइड हॅलोजन बेरिंग कार्बन इज लिंक्ड टू हायब्रिडाइज कार्बन, मीन्स डॉट 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 हायब्रिडाइज कार्बन. सो बेन्झाइल क्लोराइडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे. बेन्झाइल क्लोराइड मीन्स व्हॉट? बेन्झिन आहे, या बेन्झिनला एक कार्बन अटॅच्ड आहे, आणि या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, आणि याला आपला हॅलोजन आहे. मग जर मी या कार्बनचं हायब्रिडायझेशन पाहिलं तर हा कार्बन आहे sp3, आणि हा कार्बन जो आहे इट इज sp2. फक्त फरक एवढा आहे की हा sp2 हायब्रिडाइज कार्बन जो आहे तो ॲरोमॅटिक आहे, म्हणजे बेन्झिनचा आहे, तो अल्केनचा नाही आहे, किंवा अल्कीन जे आपण यूज करतो तसा नाही आहे, म्हणजे ॲलिफॅटिक नाही आहे. इट्स वॉट दी ॲरोमॅटिक कार्बन. सो ॲरोमॅटिक जर का असेल तर ॲरोमॅटिक कार्बन प्रत्येक कंपाऊंडमधले ॲरोमॅटिक कार्बन नॉर्मली sp2 असतात. सो हियर परफेक्ट आन्सर इज व्हॉट? sp2. मग यांना काय म्हणतो आपण? यांना म्हणतो आपण बेन्झायलिक हलाइड. जसं एलायलिक हलाइड होतं तसंच हा बेन्झायलिक हलाइड आहे. देन नेक्स्ट वनकडे आलो. बेन्झायलिक हलाइड अमॉंग द फॉलोइंग इज, मग या चौघांमधला बेन्झायलिक हलाइड नेमका आहे कोण? तर यासाठी मला सगळ्या कंपाऊंडवर नीट फोकस केलं पाहिजे. मग आता इथे कोण आहे? 1 ब्रोमो 3 फिनाइल प्रोपेन, म्हणजे जर का मी चेक केलं प्रोपेन C या कार्बनवर आहे ब्रोमिन, आणि तिसऱ्या कार्बनवर आहे बेन्झिन. मग आपण काय सांगितलं होतं? व्हॉट इज मीन बाय बेन्झायलिक हलाइड? ज्याला हॅलोजन अटॅच्ड आहे त्याच कार्बनला डायरेक्ट बेन्झिन अटॅच असला पाहिजे, तर त्याला बेन्झायलिक म्हणता येईल. मग इथे तसं नाही आहे, या कार्बनला 2 कार्बन अजून आहेत आणि मग बेन्झिन आहे. सेकंड वनकडे आलो. 2 ब्रोमो 1 फिनाइल प्रोपेन. 2 ब्रोमो म्हणजे इथे असेल Br, आणि कोणत्याही पहिल्या कार्बनला बेन्झिन. मग इथेही तसं नाही आहे, कारण का? तर ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्या कार्बनला सोडून अजून एक कार्बन आहे, आणि मग हॅलोजन आहे, नॉट हॅलोजन, बेन्झिन रिंग आहे. तिसऱ्याकडे गेलो 1 ब्रोमो 2 फिनाइल. पुन्हा एकदा तेच, आता फक्त काय? पहिल्या कार्बनवर ब्रोमिन आणि दुसऱ्या कार्बनवर बेन्झिन आहे. आणि शेवटचं जर का पाहिलं तर 2 ब्रोमो 2 फिनाइल, म्हणजे हा कार्बन असा येईल किंवा हा कंपाऊंड असा येईल. दुसऱ्या कार्बनला Br आहे आणि याच कार्बनला बेन्झिन अटॅच्ड आहे. मग जर असं असेल तर मात्र हा कंपाऊंड जो आहे तो बेन्झायलिक आहे, कारण हा कार्बन जो आहे
हा आहे sp3 हायब्रिडाइज आणि लगेच या कार्बनला एक आहे ॲरोमॅटिक sp2. म्हणजे हे जे आहे ते झालं आपलं प्रॉपर बेन्झाइलिक हलाइडचं आन्सर. देन नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 8. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स हॅव्हिंग बोथ हॅलोजन ॲटम्स ऑन सेम कार्बन ॲटम इज. मग आता जर इथे वर्ड बोथ आलेला आहे याचा अर्थ की दोन हॅलोजन आहेत. मग आपल्याकडे दोन टाईपचे डायहलाइड्स आहेत, एक म्हणजे विसिनल डायहलाइड्स आणि दुसरं म्हणजे जेमिनल डायहलाइड्स. सो विसिनल डायहलाइड म्हणजे काय असतात? हॅलोजन ॲटम्स प्रेझेंट ऑन ॲडजसेंट कार्बन, म्हणजे शेजारचे कार्बन. आणि जेमिनल म्हणजे कोण आहे? हॅलोजन ॲटम्स प्रेझेंट ऑन सेम कार्बन. मग हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, सेम कार्बन आणि ॲडजसेंट कार्बन, सेम कार्बन आणि ॲडजसेंट कार्बन. मग इथे आत्ता माझ्याकडे दोन्हीही हॅलोजन कुठे आहेत जरा चेक करा. अल्केन्स हॅव्हिंग बोथ हॅलोजन ॲटम्स ऑन सेम कार्बन. मग सेम जर का असेल तर यांना आपण म्हणतो जेमिनल डायहलाइड्स. मग हे माहीत असलं पाहिजे की जेमिनल म्हणजे काय आणि विसिनल म्हणजे काय. देन नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 9. जरा मोठा आहे बट इट्स ओके. ॲसर्शन आहे सिनॅमाइल क्लोराईड इज ॲलायलिक हलाइड. ठीक आहे, हा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला नाही आहे, तर आपण जाऊयात पुढे. आयसोप्रोपाइल क्लोराइड इज क्लासिफाईड ॲज. मग आयसोप्रोपाइल क्लोराइड जर पाहिला तर CH3 CH Cl अँड CH3. हॅलोजन जो आहे तो हॅलोजन ॲटम अटॅच्ड आहे सेकंडरी कार्बनला, म्हणजे हा सेकंडरी आहे, याच्यामध्ये कुठेही डबल बॉन्ड नाही आहे, म्हणजे हा कोण आहे? सेकंडरी अल्काइल हलाइड. मग आता इथे प्रायमरी अल्काइल हलाइड, आयसो अल्काइल हलाइड, सेकंडरी अल्काइल हलाइड आणि टर्शरी अल्काइल हलाइड याच्यामधला परफेक्ट आन्सर जो आहे इट इज व्हॉट? सेकंडरी अल्काइल हलाइड. मग आता हे झालं तुमचं एक्झॅक्ट आन्सर की हा कोण आहे? सेकंडरी अल्काइल हलाइड आहे. देन 11th वाला क्वेश्चनकडे, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्काइल हलाइड इज. मग आता अल्काइल हलाइडमध्ये एक हॅलोजन हायड्रोजनच्या जागी आलं असतं. मग अल्केनचा फॉर्म्युला काय आहे? CnH2n+2. हायड्रोजनचा नंबर 1 ने कमी करायचा आपल्याला. मग हायड्रोजनचा नंबर 1 ने कमी केला म्हणजे काय झालं? CnH2n+1. आणि त्या हायड्रोजनच्या बदल्यामध्ये आता कोण आहे आपल्याकडे? हॅलोजन आहे. हॅलोजन नॉर्मली वी रिप्रेझेंट बाय व्हॉट? DX. मग आता या चौघांमध्ये असा कुठे आहे का जरा चेक करू आपण. CnH2n+2x, CnH2n-1x, CnH2n+1x, म्हणजे हा थर्ड जो आहे इट इज परफेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन, 12th वाला क्वेश्चन. कॉमन नेम ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2Cl. मग आता हा जो आहे या इथे sp3 आणि हा इथे sp2 आणि याला आपला हॅलोजन, तो याला आपण नॉर्मली कॉमन नेममध्ये काय म्हणतो? ॲलाइल क्लोराइड. ॲलाइल क्लोराइड. मग आता इथे नावामध्ये ॲलाइल क्लोराइड असं एकच नाव आहे. पहिलं आहे विनाइल क्लोराइड, देन ॲलाइल क्लोराइड, देन क्रोटाइल क्लोराइड अँड लास्ट पण प्रोपेलिन क्लोराइड. तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? ॲलाइल क्लोराइड. कारण याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. 3 कार्बनवाल्या कंपाऊंडमध्ये ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम, त्याच्या पुढचा कार्बन sp2 वाला असेल तर त्याला म्हणायचं ॲलाइल हलाइड. ओके, मग आता इथे Cl आहे म्हणून हा ॲलाइल क्लोराइड झाला. देन नेक्स्ट वनकडे जाऊ आपण. 13th नंबर, IUPAC नेम ऑफ CH3 C ट्रिपल बॉन्ड CH, त्याला Cl अटॅच्ड आहे आणि मग CH3 आहे. मग आता याचं नाव काय आहे? तर पहिली महत्त्वाची गोष्ट, जर माझ्याकडे C ट्रिपल बॉन्ड C आणि हॅलोजन असेल तर पहिली प्रायोरिटी कोणाला द्यायची? इथून सुरुवात होते. तर पहिली प्रायोरिटी ट्रिपल बॉन्डला आणि मग प्रायोरिटी हॅलोजनला. मग आता इथे
1 2 3 4 5 आणि नाव लिहिताना हॅलोजनचं नाव आधी विथ पोझिशन. सो इट इज 4 क्लोरो. लॉंग चेनमध्ये 5 कार्बन आहेत. सो पेंट आणि सेकंड कार्बनला आहे ट्रिपल बॉन्ड म्हणजे YNE. सो 4 क्लोरो पेंट 2 N हा झाला तुमचा ओरिजिनल IUPAC नेम. देन नेक्स्ट वन. आता याचं IUPAC नेम काढण्यासाठी या स्ट्रक्चरला थोडंसं मला एक्सपांड करावं लागेल. मग ते एक्सपांड कसं करायचं आहे तर CHला 2 CH3 अटॅच. इथे ब्रॅकेट ट्वाईस आहे म्हणजे या कार्बनला CH3 CH3 CH2 CH2 आणि मग इथे Br आहे. सो 1 2 3 4 लॉंग चेनमध्ये कार्बन येतील 1 2 3 4 आणि ही झाली आपली ब्रांच. नेम स्टार्ट विथ फंक्शनल ग्रुप अँड राईट नाव आर फंक्शनल ग्रुप इज Br. मग Br कोणत्या कार्बनवर आहे? पहिल्या कार्बनवर आहे. मला म्हणायचं 1 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन. मग असं कुठे आहे का जरा चेक करू. 1 ब्रोमो 3 मिथाइल ब्युटेन म्हणजे हा झाला आपला करेक्ट ऑप्शन. ओके, यासाठी आपला अरेंजमेंट आणि त्यांचं रायटिंग कसं करायचं याचा अंदाज असला पाहिजे. तर नेक्स्ट वन जो आहे द करेक्ट नेम ऑफ द कंपाऊंड इज. मग आता इथे या Cl C डबल बॉन्ड ओ CH अँड CH3 हा कार्बन पहिला असेल, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा फंक्शनल ग्रुप जो आहे इट इज अल्कॅनॉइल क्लोराईड. हा अल्कॅनॉइल क्लोराईड आहे आणि याच्या सेकंड कार्बनवर पण क्लोरीन आहे. तर मग आता इथे नाव जे आहे ते नाव आपण पाहूयात काय काय दिलं आहे. क्लोरोफॉर्माइल क्लोरोइथेन. ओके, क्लोरोफॉर्माइल क्लोरोइथेन. तर हा क्लोरोफॉर्माइल क्लोरोइथेनमध्ये बसू शकतो 1 2. पण आपल्या वरती नाव जे आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट नाव काय आहे ते विचारलेलं आहे. कॉमन का IUPAC याचं काही एक्सप्लेनेशन नाही आहे, तरी आपण याच्यामधली नावं जरा चेक करूयात. देन 1,2 डायक्लोरोप्रोपॅनल असं काही येऊ शकत नाही कारण अल्डिहाइड ग्रुप जर का असेल तर इथे H असला पाहिजे. देन 1,2 डायक्लोरोप्रोपॅनोन. हा प्रोपॅनोनही नाही कारण इथे कीटोन आहे. देन 2 क्लोरोप्रोपॅनॉल क्लोराईड. ओके, तर इथे थोडंसं एक वर्ड मिसिंग आहे. इट इज प्रोपॅनॉइल म्हणजे इथे Y मिसिंग आहे. हा ॲक्च्युली कोण असला पाहिजे? प्रोपॅनॉइल क्लोराईड. ओके, तर हे शेवटचं जे आहे ते झालं आपलं ॲन्सर करेक्ट. कारण लक्षात ठेवायचं जर C डबल बॉन्ड O आणि इकडे X असेल तर या कंपाऊंडचं नाव जे असतं ते अल्केन. लास्ट E काढायचा आणि त्या ईच्या बदल्यामध्ये आपण कोण टाकलंय जरा चेक करा. OYL आणि मग हलाइड. तर हे कॉमन नेम. हे कशावरून आले लक्षात ठेवायचं. इथे जर OH असेल तर याचं नाव काय असतं? कार्बॉक्झिलिक ॲसिड. मग कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये आपण काय करतो? अल्केनचा लास्ट ई जो आहे दॅट वी रिप्लेस विथ OIC अँड देन वी राईट डाऊन ॲसिड म्हणजे अल्कॅनॉइक ॲसिड असं त्याचं IUPAC नेम येतं. पण जर त्या OHच्या बदल्यामध्ये इथे X असेल तर फक्त शेवटचा IC काढायचा, त्याच्याऐवजी YL टाकायचा, ॲसिड काढायचा आणि ॲसिडच्या बदल्यामध्ये हलाईड टाकायचा म्हणजे जो असेल तो. मग आत्ता माझ्याकडे Cl आहे म्हणून याचं नाव काय असेल? 2 क्लोरोप्रोपॅनॉइल क्लोराईड. फक्त O नंतर Y मिसिंग आहे इथे. तर हे त्याचं झालं ओरिजिनल नेम. देन नेक्स्ट वन सेकंडरी प्रोपिलिडिन डायक्लोराईड इज. मग आता सेकंडरी प्रोपिलिडिन आहे बरं का. लिडिन स्टँड फॉर जेमिनल. लक्षात नेहमी ठेवायचं जेमिनलच्या नावामध्ये आणि विसिनलच्या नावामध्ये IUPAC लगेच समजतं पण कॉमन समजत नाही. मग कॉमन नेममध्ये याला कसं दाखवतो आपण? अल्कलिडिन डायक्लोराईड किंवा डायहलाइड. आत्ता आपण क्लोरीन विचारूयात. सो हा लिडिन आहे आणि या विसिनलच्या केसमध्ये अल्कलीन डायक्लोराईड. मग आता दोघांमधला फरक मी सांगितला.
लिडिन आला म्हणजे तो जेमिनल आहे आणि लिन आला म्हणजे तो विसिनल आहे. मग आत्ता नावामध्ये काय आहे, लिडिन डायक्लोराईड, आणि ते पण काय सेकंडरी, म्हणजे 3 कार्बनचा सेकंडरी कार्बनवर 2 हॅलोजन आहेत. मग 3 कार्बनवाला कंपाऊंड कुठे आहे चेक करायचं, सगळीकडे 3 कार्बनवालेच आहेत. मग सेकंडरी कार्बन म्हणजे मधला कार्बन, मग मधल्या कार्बनवर इथे 2 Cl याच कंपाऊंडमध्ये आहेत. म्हणजे सी हा झाला आपला परफेक्ट आन्सर, कारण बाकीच्या कोणत्याही केसमध्ये असं नाही आहे. पहिला जेमिनलच नाही आहे, दुसरा जेमिनल आहे पण तो एनवाला आहे, तिसरा सेकंडरीवाला आहे, आणि चौथा जेमिनलही नाही आणि विसिनलही नाही, कारण शेजारच्या कार्बनवर दोन्ही क्लोरीन नाही आहेत. म्हणजे आपला आन्सर जे आहे ते आलं आपलं थर्ड वन आन्सर. देन 17th वन, आता जरा विचित्र कंपाऊंड आहे. फर्स्ट वन वी हॅव टू फाइंड आउट द लॉंगेस्ट चेन विथ रिस्पेक्ट टू हलाइड, म्हणजे हलाइड त्याच्यामध्ये आला पाहिजे. मग या कंपाऊंडला पुन्हा एकदा मी इथे दाखवतो. CH3 आहे, CH आहे, इथे C2H5 आहे, याला पुन्हा CH आहे, याचा Br मी खाली लिहितो, त्यानंतर पुन्हा CH आहे, याला C2H5 आहे, आणि याला अजून एक C2H5 आहे. So first one target is that we have to find out a long chain of alkane with functional group. मग माझा फंक्शनल ग्रुप कोण आहे, Br. मग Br ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो कार्बन लॉंग चेनमध्ये आलाच पाहिजे. मग आता इथे लॉंग चेनमध्ये 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6, पण मी इथून मोजायला सुरुवात केली तर 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7 कार्बन येतील असे जर का मी मोजले तर. ओके, म्हणजे लॉंग चेनमध्ये 7 कार्बन, हे झालं कन्फर्म. आता नंबरिंग कुठून करायची आपल्याला, तर नंबरिंग करण्यासाठी Brच्या लोवेस्ट लोकंट येणं आवश्यक आहे. मीन्स Br लोवेस्ट पोझिशनवर आला पाहिजे. सो 1 2 3 4 अँड 1 2 3 4, म्हणजे दोन्ही बाजूनी सेम पोझिशनवर Br आहे. तर मग आता पुढे काय करायचं आहे, मग पुढे मला ब्रांचेस कुठल्या बाजूने जवळ येतात ते चेक करायचं आहे. मग ब्रांचेससाठी 1 2 3, इकडून तिसऱ्या कार्बनवर ब्रांच आहे, आणि इकडून 1 2 3 अगेन सेम 1. मग पुढे काय करायचं आहे, दोन्हीही ब्रांचेस सेम आहेत का, असेल तर कुठूनही करा, पण दोन्ही ब्रांचेस डिफरंट असतील तर जी ब्रांच मोठी आहे त्या साईडने प्रेफरन्स द्यायचा आहे. मग आता इकडे एक CH3 आहे आणि इथे C2H5 आहे. मग मोठी ब्रांच कोणती आहे, C2H5 वाली मोठी ब्रांच आहे. सो वी हॅव टू नंबर फ्रॉम राईट टू लेफ्ट, नॉट लेफ्ट टू राईट. म्हणजे इकडचा कार्बन पहिला, मग दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा. मग आता या केसमध्ये नेम स्टार्ट विथ फंक्शनल ग्रुप, ऑब्वियसली इट्स डी ब्रोमीन. सो 4 ब्रोमो. मग इथे 4 ब्रोमो कुठे कुठे आहे, तर फर्स्ट आणि थर्डमध्ये, म्हणजे सेकंड आणि फोर्थ झाले कॅन्सल. देन 2 अल्काइल ग्रुप जे आहेत वी अरेंज अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. मग अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पहिला कोण येतो, इथाईल येतो, आणि मग मिथाईल येतो. म्हणजे आता इथाईलची पोझिशन काय आहे, 3 इथाईल कुठे आहे जरा चेक करू. इथे आहे 3 इथाईल, इथे आहे 5 इथाईल, म्हणजे आपला 3 इथाईल, मग 5 मिथाईल आणि हेप्टेन, हे आन्सर जे आहे ते करेक्ट आहे. म्हणजे आन्सर कोणतं आलं आपलं, आन्सर आलं फर्स्ट. सो यासाठी सगळे रूल्स माहीत असणं फार गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन क्वेश्चन, 18th नंबर, कॉमन नेम ऑफ दॅट कंपाऊंड. मला कॉमन नेममध्ये हा एक जो CH2 आहे याला मिथिलीन म्हणतात. CH2 म्हणजे काय, मिथिलीन. मग आता माझ्याकडे असे मिथिलीन किती आहेत, 3 आहेत, 1 2 3. मग हे झाले ट्रायमिथिलीन आणि 2 क्लोरीन आहेत, सो डायक्लोराईड. हे कॉमन नेमसाठी. सो इथे एकच नाव असं आहे, ट्राय मिथिलीन डायक्लोराईड. सो हे झालं त्यांचं नाव, ट्रायमिथिलीन डायक्लोराईड. देन नेक्स्ट वन, वीकेस्ट बॉन्ड अमॉंग द फॉलोइंग इज. मग आता यांच्यामधला कोणता बॉन्ड वीक आहे, तर त्यासाठी मला बॉन्ड
लेंथ काढावी लागेल आणि बॉन्ड लेंथ काढण्यासाठी मला त्या हॅलोजन्सची साईज माहिती असली पाहिजे. मग हॅलोजनची साईज कशी असते? फ्ल्युरिन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. सगळ्यात लहान कोण आहे? फ्ल्युरिन आहे, देन क्लोरीन आहे, देन ब्रोमीन आहे आणि देन आयोडीन आहे. मग जर यांच्याबरोबर हायड्रोजननी किंवा कार्बननी बॉन्ड बनवला असेल तर पहिल्यामध्ये बॉन्ड लेंथ ही एवढी असेल, दुसऱ्यामध्ये बॉन्ड लेंथ ही एवढी असेल, तिसऱ्यामध्ये बॉन्ड लेंथ ही एवढी असेल आणि चौथ्यामध्ये ही बॉन्ड लेंथ ही एवढी असेल. मग सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कुठे आहे? याच्यामध्ये. म्हणजे बॉन्ड लेंथ जेवढी जास्त तेवढा तो बॉन्ड वीक. लक्षात काय ठेवायचं? बॉन्ड लेंथ जेवढी जास्त तेवढा तो बॉन्ड वीक. म्हणजे सगळ्यात वीक बॉन्ड कोण असेल? हा आयोडीन बरोबरचा असेल. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे? CI. कार्बनमधला आणि आयोडीनमधला बॉन्ड हा सगळ्यात वीक असेल. देन नेक्स्ट वन क्वेश्चन इकडे जाऊयात आपण. सबस्टिट्यूशन ऑफ वन ऑर मोर हायड्रोजन फ्रॉम अल्केन्स बाय सेम नंबर ऑफ हॅलोजन ॲटम इज. जर मी सेम नंबर ऑफ हॅलोजननी हायड्रोजनला रिप्लेस करतोय तर त्या रिॲक्शनला हॅलोजनेशन असं म्हणतात. मग ती क्लोरीन असेल तर क्लोरिनेशन होईल, ब्रोमीन असेल तर ब्रोमिनेशन होईल, आयोडीन असेल तर आयोडिनेशन होईल. मग आता इथे नॉर्मली आत्ता सांगितलं की हॅलोजन, मला हॅलोजन वापरायचं म्हणजे कोणताही हॅलोजन घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. सो इट्स कॉल्ड ॲज हॅलोजनेशन. मग कॉमन तिघांसाठी वर्ड जो आहे तो म्हणजे कोण आहे? हॅलोजन आहे. सो याला म्हणायचं हॅलोजनेशन. देन नेक्स्ट वन, नंबर ऑफ मोनोक्लोरिनेशन प्रोडक्ट ऑब्टेन्ड फ्रॉम आयसोपेंटेन इज. मग किती प्रोडक्ट येतील? त्यासाठी मला पहिल्यांदा आयसोपेंटेनचं स्ट्रक्चर काढलं पाहिजे. त्यानंतर आयसोपेंटेनमध्ये किती डिफरंट टाइप्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहेत ते फाइंड आउट केलं पाहिजे. जेवढे डिफरंट हायड्रोजन तेवढे प्रोडक्ट. मग आता जर याच्यावर नीट फोकस केलं तर असं लक्षात येईल की आपल्याकडे प्रायमरी 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 सेकंडरी आणि हा टर्शरी असे कार्बन आहेत. मग या कार्बन्सपैकी प्रायमरी 3 दिसत आहेत पण तिन्ही सेम आहेत का? तर नाही. कारण हे दोन प्रायमरी टर्शरीला अटॅच्ड आहे आणि हा प्रायमरी सेकंडरीला अटॅच्ड आहे. म्हणजे माझ्याकडे प्रायमरीमध्येच 2 डिफरंट व्हरायटीज आहेत. म्हणजे प्रायमरीचे 2 डिफरंट हायड्रोजन रिप्लेस करून मी हॅलोजन आणू शकतो. त्यानंतर सेकंडरीचा एक प्रोडक्ट बनेल कारण एकच आहे सेकंडरी आणि टर्शरीचा पण एकच बनेल कारण एकच आहे टर्शरी. म्हणजे टोटल प्रोडक्ट किती झाले? 4. सो टोटल मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्स म्हणजे 4 डिफरंट हायड्रोजन आहेत म्हणून 4 डिफरंट प्रोडक्ट पण येतील क्लोरिनेशनचे. एकच हायड्रोजन ॲट ए टाईम रिप्लेस करायचं आहे, नॉट मोर दॅन 1. म्हणजे एक हायड्रोजन जर का काढायचं आहे तर जेवढे डिफरंट हायड्रोजन्स आहेत त्यांना 1 बाय 1 रिप्लेस करून 4 डिफरंट प्रोडक्ट बनवता येतील. सो 2 प्रायमरी, 1 सेकंडरी, 1 टर्शरी म्हणजे टोटल प्रोडक्ट्स येतील 4. Then next one, during the iodination of alkane HGO, HiO3, HNO3 are used to ... जो HI बनलेला आहे या HI ला ते ब्रेक करतात आणि HI ला ब्रेक केल्यानंतर यांना पुन्हा रिॲक्शनमध्ये ढवळून देत नाहीत. म्हणजेच काय तर आपण ही सगळी लोक ऑक्सिजनवाली वापरलेत ना, सिंपल शी गोष्ट आहे. सो दे ऑल आर ऑक्सिडायझिंग एजंट. सो ऑक्सिडाइज HI म्हणजे इकडचा आयोडीन वेगळा करायचा, हायड्रोजन वेगळा करायचा. हायड्रोजन काढून घेणं किंवा ऑक्सिजन टाकणं या दोघांनाही म्हणतो आपण ऑक्सिडेशन. सो ऑक्सिडाइज HI. देन the chemical not used during the precipitation of alkyl iodide from alkanes is. मग अल्काइल आयोडाईडसाठी आपण काय वापरत नाही तर HI वापरत नाही. I2HGO HNO3 वापरू शकतो
किंवा याच्याबद्दल अजून एक आहे HGO नसेल वापरायचा तर 2 मिनिटापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये आपण अजून एक घेतला HiO3 तो वापरू शकतो, पण HI आपण वापरू शकत नाही. ओके, देन अल्किन्स रिॲक्ट मोस्ट इझिली विथ. मग अल्किन्समध्ये कोण असतं? अल्किन्समध्ये C+C असतो. म्हणजे इथे कोणत्या टाईपची रिॲक्शन होईल? ॲडिशन. मग ॲडिशन रिॲक्शन करण्यासाठी आत्ता जे 4 लोक आपल्याकडे आहेत, वी हॅव हायड्रोजन हलाइड्स. मग या सगळ्यांमध्ये मला इझिली कोण तुटेल हे बघायचं आहे. मग इझिली कोण तुटेल यासाठी मला यांच्या बॉन्ड लेंथचा अभ्यास केला पाहिजे. 2 मिनिटापूर्वी ऑलरेडी आपण एक क्वेश्चन पाहिला होता ज्याच्यामध्ये बॉन्ड लेंथ ही सगळ्यात जास्त कोणाची होती आपण सांगितलं होतं, तर HIची. मग याची बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त आहे म्हणजे हा इझिली तुटेल. जेवढ्या लवकर हा तुटेल तेवढ्या रिॲक्शन इझिली होईल. म्हणजे सगळ्यात जास्त इझिली कोण रिॲक्ट होईल? HI, बिकॉज व्हॉट? विकेस्ट बॉन्ड, सगळ्यात वीक बॉन्ड त्याचा आहे. देन नेक्स्ट वन, 2-chlorobutane इज नॉट ऑब्टेन बाय द रिॲक्शन ऑफ HCl विथ. मग आता यांच्यामधला कोणता असा आहे ज्याच्याने आपल्याला 2-chlorobutane तयार करता येणार नाही? तर ब्युटीनमध्ये ॲडिशन होईल HClची, ब्युटीनमध्ये ॲडिशन होईल HClची, ब्युटेनमध्ये पण रिप्लेसमेंट हायड्रोजनची करायला गेलो तर ती मात्र होणार नाही. सेकंडरी अल्काईल जो अल्कोहोल आहे याची सुद्धा OH बरोबर रिप्लेसमेंट रिॲक्शन होऊ शकते HClची, पण या केसमध्ये हायड्रोजनला काही आपण HCl बरोबर रिॲक्ट करून प्रॉडक्ट तयार करता येणार नाही. म्हणजे कोणता ऑप्शन येईल? हां, कारण या केसमध्ये जो OH आहे अल्कोहोलमधला त्या OHच्या बदल्यामध्ये आपण HCl मधला Cl आणू शकतो. त्यानंतर इथे डबल बॉन्ड आहे C+C. C+C मध्ये सुद्धा HClची ॲडिशन होते. पण जर का माझ्याकडे अल्केन आहे ज्याच्याकडे ऑलरेडी एकही डबल बॉन्ड नाही आहे आणि याच्यामध्ये जर का मी HCl रिॲक्ट करण्यासाठी टाकला तर रिॲक्शन होणार नाही. मग हा झाला शेवटचा ऑप्शन म्हणजे कोण आपला? N-butane डू नॉट शोज एनी रिॲक्शन. नेक्स्ट वन, ना ॲडिशन ऑफ HBr इन प्रोपिलिन. ओके, हा इन प्रेझेन्स ऑफ असला पाहिजे. इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड इज ... रिॲक्शन. लक्षात ठेवायचं, जर HBr असेल आणि याला आपण इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड ब्रेक करतो आहे तर याच्यामध्ये होतं होमोलिसिस. आणि होमोलिसिस झाल्यानंतर H डॉट आणि Br डॉट असे फ्री रॅडिकल्स तयार होतात. मग फ्री रॅडिकलची ॲडिशन होईल कारण अल्किनमध्ये आपण ॲड करतोय. सो वेन वी ॲड HBr टू प्रोपिलिन म्हणजे अल्किन, ॲट दॅट टाइम इट शोज अ फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन. मग इथे फ्री रॅडिकल ॲडिशन रिॲक्शन हा आपला फर्स्ट रिॲक्शनमध्ये किंवा फर्स्ट ऑप्शनच आहे. शेवटचा ऑप्शन फ्री रॅडिकल आहे पण ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. अल्किन नेवर शोज सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इट ऑलवेज शोज ॲडिशन रिॲक्शन. कारण डबल बॉन्डेड ट्रिपल बॉन्डेडमध्ये ॲडिशन रिॲक्शन इझिली होतात आणि मग ते फायनली सिंगल बॉन्डेडला कन्वर्ट होतात. नेक्स्ट वन 27, HCl on reacting with propylene in presence and absence of peroxide respectively produce. आता लक्षात ठेवायचं की HClला पेरॉक्साईडचा काहीही इफेक्ट होत नाही. म्हणजे HCl आणि पेरॉक्साईड जरी वापरलं आणि नुसतं HCl वापरला तरी रिॲक्शन सेम असणार आहे. मग HBr वर फक्त पेरॉक्साईडचा इफेक्ट होतो, याच्यावर इफेक्ट होत नाही. सो वेन वी यूज प्रोपिलिन ॲट दॅट टाइम मेजर प्रोडक्ट वी ऑब्टेन आयसोप्रोपेन किंवा आयसोप्रोपाइल क्लोराईड किंवा यालाच आपण 2-chloropropen सुद्धा म्हणतो. मग इथे कोण आहे आयसोप्रोपाइल क्लोराईड आणि आयसोप्रोपाइल क्लोराईड? फर्स्ट वन N प्रोपाइल क्लोराईड हा कॅन्सल, सेकंडरी प्रोपाइल क्लोराईड N कॅन्सल, आयसोप्रोपाइल क्लोराईड 1-chloropropen कॅन्सल, 2-chloropropen. अच्छा, 2 क्लोरो आला आहे तर 2दा क्लोरो नाही आहे, इथे एकदाच क्लोरो आहे. 2-chloropropen इन बोथ कंडिशन. सो लास्ट वन जे आहे ते आहे आपलं करेक्ट आन्सर बिकॉज आयसोप्रोपाइल क्लोराईड म्हणजेच आपला 2-chloropropen. नेक्स्ट वनकडे जाऊ आपण.
28 one. The alcohol react with concentrated HCl in absence of anhydrous ZnCl2 at room temperature to form alkyl chloride is. बर इथे absence of लिहिलंय, actually it is not absence, it is what the presence, कारण तो ZnCl2 जो आहे इट इज लुकास रिएजन. आणि लुकासचं काम काय आहे तर अल्कोहोल मधल्या OH ला रिप्लेस करायचं आणि त्याच्या जागी कोण आणायचं Cl. मग आता कोणता अल्कोहोल आहे वगैरे वगैरे काही दिलेलं नाही आहे, फक्त आपल्याला सांगितलं आहे की अल्कोहोल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl ऑफ इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 ॲट रूम टेम्परेचर. मग सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट इथे आहे रूम टेम्परेचर. मग रूम टेम्परेचर जर का आहे तर तो असेल सेकंडरी. आणि जर हा वर्ड जरी आपण यूज केला काही प्रॉब्लेम नाही, या वर्डला सुद्धा आपण यूज करू शकतो. कसा यूज करू शकतो, जर का त्यांनी सांगितलेलं आहे की अब्सेन्स, काही प्रॉब्लेम नाही. अब्सेन्समध्ये कोण रिॲक्ट होतो, अब्सेन्समध्ये रिॲक्ट होतो टर्शरी अल्कोहोल. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल रिॲक्ट विथ HCl इन प्रेझेन्स ऑफ लुकास, लुकास म्हणजे कोण ZnCl2 आणि हीट. सेकंडरी अल्कोहोल रिॲक्ट विथ HCl अँड लुकास ॲट रूम टेम्परेचर. टर्शरी अल्कोहोलसाठी मला फक्त HCl हवंय, लुकासची गरज नाही आणि रिॲक्शन रूम टेम्परेचरलाच होईल. म्हणजे हे जे आहे इन अब्सेन्स ऑफ हे आपल्याला टर्शरी इंडिकेट करत आहे की अल्कोहोल कोणता असला पाहिजे, टर्शरी. आणि रूम टेम्परेचरसुद्धा काय एक्सप्लेन करतोय की हा टर्शरी असला पाहिजे. मग याच्यामधला कोणता अल्कोहोल टर्शरी आहे दॅट वी हॅव टू फाइंड आउट. मग जरा चेक करू. 3-ethyl 4-methyl pentane 2-ol, then 3-ethyl 3-methyl pentane 2-ol, then 3,3-dimethyl pentane 2-ol आणि 3-ethyl 2-methyl pentane 2-ol. मग लक्षात कसं ठेवायचं, ज्या कार्बनवर OH आहे त्याच कार्बनवर एखादी ब्रांच असली पाहिजे तर तो टर्शरी. आणि शेवटच्या ऑप्शनमध्ये मिथाइल ग्रुपची पोझिशन आणि अल्कोहोलची पोझिशन ही सेम आहे. आणि जर काही सेम असेल म्हणजे तोच आपला आहे टर्शरी अल्कोहोल. मग आता पुन्हा ड्रॉइंग काढायची गरज नाही आहे. म्हणजे ऑप्शन जो असेल तो असेल आपला लास्टवाला. देन सेकंड लास्ट क्वेश्चन, टुडेज सेकंड लास्ट क्वेश्चन. वाय सल्फ्युरिक ॲसिड इज नॉट यूज ड्युरिंग द रिॲक्शन ऑफ अल्कोहोल अँड KI. मग इथे काही ऑप्शन दिलेत. H2SO4 may dehydrate alcohol. Then yield of alkyl iodide is low as alcohol are oxidized by H2SO4. Then alkyl iodide are not formed because HI is oxidized in I2 by H2SO4. And last one, H2SO4 do not form HI with KI. तर महत्त्वाची गोष्ट आहे, सल्फ्युरिक ॲसिड जो आहे तो डिहायड्रेटिंग एजंट आहे. मग जर का अल्कोहोल आणि सल्फ्युरिक ॲसिड आला तर तो मे बी डिहायड्रेशन करू शकतो. सो बेस्ट आन्सर जे आहे इथे ते आहे फर्स्ट वन, इट इज डिहायड्रेटिंग एजंट. अँड लास्ट वन, द आयसोमर ऑफ पेंटेन फॉर्म 3 मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह ऑन फोटोकेमिकल क्लोरिनेशन इज. मग कोणता असा आहे जो 3 डिफरंट मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह देईल, ते पण कोणाचा आहे तर पेंटेनचा. पेंटेनचे आयसोमर किती आहेत, पहिला, हा आणि तिसरा, हे 3 आयसोमर्स आहेत. या तिन्ही आयसोमरमध्ये जर का चेक केलं डिफरंट टाइप्स ऑफ कार्बन आयटम्स अँड हायड्रोजन, तर हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे, सेकंडरी सेकंडरी सेकंडरी. या केसमध्ये प्रायमरी 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 सेकंडरी आणि टर्शरी. या केसमध्ये प्रायमरी 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 मधल्याला विचारात घ्यायची गरजही नाही कारण त्याच्याकडे हायड्रोजन नाही आहेत. मग आता इथे किती डिफरंट व्हरायटी आहे कार्बनची किंवा हायड्रोजनची. सो प्रायमरी हा एक आहे, सेकंडरी जो एका साईडला प्रायमरीला आणि एका साईडला सेकंडरीला अटॅच असे 2 आहेत. आणि असा सेकंडरी जो दोन्ही साईडला सेकंडरीला अटॅच आहे असे 2 आहेत. म्हणजे हा वेगळा आहे आणि हे 2 सेम आहेत. म्हणजे सेकंडरीमध्ये 2 व्हरायटी आहेत आणि प्रायमरी एक, म्हणजे अशा 3 टोटल आपल्याकडे व्हरायटीज आहेत. या केसमध्ये प्रायमरीमध्ये 2 व्हरायटी आहेत. हे 2 प्रायमरी सेम आहेत, हा डिफरंट आहे. एक सेकंडरी एक टर्शरी, म्हणजे टोटल इथे वेगळे कार्बन आहेत 4 आणि इथे तर एकाच टाईपचे कार्बन आहेत सगळे. मग आता कुठे वेगवेगळे
नॉट वेगवेगळे. कुठे आपल्याकडे 3 हा नंबर आला आहे, तर 3 हा नंबर आला आहे आपल्याकडे पहिल्याच केसमध्ये. म्हणजे मोनोक्लोरिनेशन केलं तर याचे 3 प्रॉडक्ट येतील, याचे 4 येतील आणि याचा एकच येईल. मग याचं नाव काय आहे? हा आहे आपला एन पेंटेन, हा आयसोपेंटेन आणि हा निओपेंटेन. मग जरा चेक करू. एन पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन, 2 मिथाइल ब्युटेन. 2 मिथाइल ब्युटेन म्हणजेच आयसोपेंटेन. सो आन्सर येईल आपलं एन पेंटेन. तर आज आपण 30 क्वेश्चन्स जे बऱ्यापैकी आपल्या सिलेबसमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटीवर काढले होते आपण, त्यांचे ॲन्सर्स पाहिले. आणि मग आता एक लॉजिक येईल की एक्झॅक्टली MCQ सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय लागेल. तर बेस्ट वे आपल्याला सॉल्व करण्यासाठी थिअरी जी आहे ती परफेक्ट लागेल. थिअरी ज्याची परफेक्ट त्याला MCQ सॉल्व करायला फार वेळ लागणार नाही, लगेच MCQ सॉल्व होतील. पण त्यासाठी थिअरॉटिकल नॉलेज हवं आहे. ओके, सो आज आपण इथे थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरला पुन्हा याच्यामधलेच काही अजून MCQ घेऊयात.